नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे महिला आणि बाल विकास प्रकल्पांतर्गत विविध पदांकरता रिक्त जागा भरण्याकरता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याकरता बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती येथे भरती निघालेली आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण की यामध्ये महिला आणि बाल विकासाच्या विविध रिक्त जागांबाबत चर्चा केली जाणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र योजना ह्या योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीसांचे सरळ सेवा पद्धतीने म्हणजे नॉमिनेशन पद्धतीने हे भरायचे आहेत. त्या संदर्भामध्ये अटी, शर्ती आणि पात्रता काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस. मानधनी सेवा आहे. मानधन जे आहे ते एकत्रित शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला देण्यात येईल. यामध्ये पदाचे नाव आणि कामाचे स्वरूप असं आहे की अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी केंद्राची स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, लाभार्थ्यांना अंगणवाडीमध्ये बोलवणे, अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार काम पार पाडणे. यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि वास्तव्याची अट म्हणजे मूळचा महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि यासाठी स्थानिक रहिवासीबाबतचं शासनाने निश्चित केलेला पुरावा जोडणं आवश्यक आहे. गॅस कार्ड, त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स, इलेक्ट्रिक बिल, घर म्हणजे टॅक्स, घर भाड्याने असल्यास घर मालकाची ॲफिडेविट कॉपी, त्यानंतर इन्कम टॅक्स, त्यानंतर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी जे उपलब्ध असेल तर ते संदर्भामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. यामध्ये वयाची अट जी आहे ते 18 ते 35 वर्षांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी आणि विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षांची राहील. यामध्ये लहान कुटुंब असल्याचं जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असणं आवश्यक आहे. आणि 2पेक्षा जास्त असल्यास डायरेक्ट रिटायर. भाषेचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला मराठी भाषा येणं आवश्यक आहे आणि 10वी बोर्ड सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये विधवा किंवा अनाथ उमेदवारांबाबत म्हणजे पतीचा मृत्यूचा दाखला आणि स्वप्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. बदली जर झाली असेल तर एक वेळ स्थानिक रहिवासी असावे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. मागासवर्गीय प्रवर्ग जो आहे तो अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यासाठी त्यांनी ते कास्ट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. जर 2 वर्षाचा अनुभव जर असेल शासन यंत्रणेतला अंगणवाडी सेविकेचा तर त्याला प्राधान्य देण्यात येईल. आणि ही जाहिरात जी आहे ती 6 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेली आहे. आणि अर्ज स्वीकारण्याचा दिनांक जो आहे तो आहे 24 फेब्रुवारीपर्यंत. प्राथमिक यादी ही अंतिम दिनांकापासून 15 दिवसांनी लागेल, म्हणजे साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये मार्चला लागेल. आणि त्याच्यानंतर हरकती घेण्यात येतील 10 दिवस म्हणजे 20 मार्चपर्यंत. आणि मग पूर्ण कारवाई 90 दिवसामध्ये कंप्लीट होईल. म्हणजे तुमचं जॉईनिंग जे आहे ते मे महिन्यापर्यंत तुमचं कंप्लीट होईल. आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती 30 दिवसानंतर रुजू झाल्यानंतर मग वेटिंग लिस्ट आणि मग 1 वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट त्याची डिक्लेअर करण्यात येईल. जर तो आला तर त्याचं सिलेक्शन केलं जाईल. निवड प्रक्रियेद्वारे तक्रार किंवा अपील याच्यामध्ये कोणाची माहिती खोटी आढळल्यास 10 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये अर्ज करायचा आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये अर्ज केला त्याच्याकडे अपील करण्यात येईल. आणि कागदपत्र जे आहेत ते सेल्फ अटेस्टेड पाहिजेत. अर्ज जो आहे तो विहित नमुन्यातला अर्ज पाहिजे. निवड प्रक्रिया गुणपत्रिकेत मिळालेले 80 गुण आणि 20 गुण हे अतिरिक्त शासन नियमाप्रमाणे तुम्हाला देण्यात येईल. पत्रव्यवहार कोणत्या प्रकारचा केला जाणार नाही. डायरेक्ट सूचना नोटीस बोर्डवरती लावण्यात येईल. अर्ज पोस्टाद्वारे स्वीकारला जाणार. त्यानंतर या प्रकल्पाअंतर्गत कोण अर्ज करू शकेल. नवी वस्ती, जुन्या वस्ती वगैरे सगळ्या रेल्वे लाईनच्या उजवीकडील संपूर्ण भाग, पंचवटी, कठोरा नाका, पोटे चौक रस्त्याच्या उजवीकडील भाग, म्हणजे हे त्यांनी लोकेशन डिफाईन केलेलं आहे. कॉटन मार्केट ते शेगाव नाकापर्यंतचा उजवा भाग. निवड जी आहे ती निवड कशी योग्य त्या पद्धतीने निवड करण्यात येईल. आता एकूण 15 पद आहेत बघा. शेगावसाठी 3, 1 पद आहे. गाडगेनगरसाठी 1, चिली मच्छामणीसाठी 1 पद आहे. बिच्छू टेकडीसाठी 1 आहे. तेजरपुरासाठी 1 आहे. वरोडा बडनेरासाठी 1 आहे. रजानगर बडनेरसाठी 1 आहे. नागपूर पट्टी 2 बडनेरा उर्दू भाषिकांसाठी 1 आहे. कैलासनगरसाठी 1, यशोदानगरसाठी 1, महादेवखोरीसाठी 1, तिलकनगरसाठी 1, काश्मीरा चालसाठी, काशीराम चालसाठी 1, त्यानंतर निर्मला कॉलनीसाठी 1, त्यानंतर चमननगरसाठी 1, अशा एकूण मिळून 15 जागा आहेत. आणि अल्पसंख्याकांची पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आणि भरतीबाबत भरती कुठल्या टप्प्यावर रद्द करायचे सगळे अधिकार याला देण्यात येणार आहेत. आता बघायचा अर्जाचा जो फॉर्म आहे तो फॉर्म असा आहे की तुमचा लेटेस्ट फोटो एका साईडला चिटकवायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव, लग्नाआधीचं, लग्नानंतरचं पूर्ण संपर्क क्रमांक, तुमचा जन्मतारीख, त्यानंतर अनुसूचित जाती दाखल्याचा पुरावा, शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक, किती अनाथ आहे, विधवा आहे, अपत्य आहे,
दहावी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडायचं आहे. त्यानंतर किती टक्के मार्क पडले ते लिहायचं आहे. संगणकाचं किमान ज्ञान आहे का, 2 वर्षाचा अनुभव असेल तर अनुभवाचं सर्टिफिकेट जोडायचं आहे. नाव नंबर सही ठिकाण लिहून शिक्का मार. त्यानंतर सेविका मदतनीसच्या पदाकरता माहेरचं नाव, सासरचं नाव आणि मग कोणकोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत बघा. गॅस कार्ड जोडले का, घराची टॅक्स पावती जोडलेली आहे का, इलेक्ट्रिक पावती मग बरोबरची खूण करायची जोडलेली आहे किंवा आणि किती पानावर जोडलेली आहे, पान नंबर 1 वरती ही डॉक्युमेंट जोडलेले आहे. अशा प्रकारे साधारणतः या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि हे मग अर्ज प्राप्त झाल्यावरती मग पोचपावती ही तुम्हाला मिळणार, याच्यावर नाव सही वगैरे लिहून. आणि मग अपत्याचं प्रमाणपत्र मला 2पेक्षा जास्त अपत्य नाहीत, मग ह्याचं पुरावा काय आहे मग ते लिहून द्यायचं तुम्हाला. आणि मग साधारणतः बघा ह्याचं कसे गुणाचं पद, मग तुम्हाला 12वीला 80% जास्त असले की 60 गुण तुम्हाला मिळणार तर लगेच. आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर 10 गुण तुम्हाला जागा, म्हणजे 60 आणि 70 मार्क तुम्हाला इथंच झाली जागेवर. मग तुम्हाला जर कॉम्प्युटर येतं आहे 2 मार्क मिळणार वरती. तुम्ही D.Ed झालं 2 मार्क मिळणार. मग असं अतिरिक्त 20 गुणांपैकी मग अनाथ विधवा असेल तर 10 गुण, म्हणजे पहिलं प्राधान्य त्याला असतं, त्याचं तुम्हाला 80 इथं होणार. मग असा विषय. त्याच्यामुळं जास्तीत जास्त ज्या महिला आहेत, खास महिलांसाठी आहे, अमरावतीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही 100% ही जी ॲडव्हर्टाईज आहे तिला सिरियसली घ्या. याची प्रिंट काढा, याच्यामध्ये सगळी माहिती लिहा आणि हे तुम्ही सगळे फॉर्म, अटी वगैरे सगळ्या शर्ती सगळ्या भरून लिहून हे तुम्ही बालविकास अधिकारी प्रकल्प कार्यालय अमरावती पूर्व, दत्त पॅलेस, गांधी चौक, अमरावती या पत्त्यावरती तुम्ही पाठवणार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही महिला आणि बालविकासची जाहिरात कशी वाटली, याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. अमरावतीमध्ये राहणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोचवा. तसेच नवीन असाल तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी दररोज जॉबच्या संदर्भामध्ये अपडेट राहा. धन्यवाद.